नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून गट क संवर्गातील रिक्त पदांची भरती जाहिरात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 27 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, गट क संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवा भरती जाहिरात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर या प्रयोगशाळेमध्ये असणाऱ्या गट क संवर्गातील सरळ सेवेतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवल्या जात आहे। त्या ठिकाणी बघू शकता सर्व पदांबाबतचा तपशील इथे देण्यात आलेला आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। एकूण 7 पदे मित्रांनो या विभागाकडून 125 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहे। तर अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, उपलब्ध पदसंख्येबाबत, त्यानंतर शिक्षण पात्रतेबाबत व वेतन श्रेणीबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पहिल्या पदासाठी ही पदभरती वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी होत आहे। एकूण रिक्त पदसंख्या 54 असणार आहे। वेतन या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे। शिक्षण पात्रता या पदासाठी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण केलेला किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण केलेला उमेदवार वैज्ञानिक सहाय्यक या पहिल्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण या विभागामध्ये या दुसऱ्या पदाची पदभरती होत आहे। टोटल रिक्त पदसंख्या 15 देण्यात आलेल्या आहे। वेतन या ठिकाणी मित्रांनो 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी पूर्ण केलेला अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण केलेला किंवा डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केलेला उमेदवार या दुसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र या तिसऱ्या पदासाठी पदभरती होत आहे। टोटल रिक्त पदसंख्या 2 असणार आहे। वेतन या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली कोणतीही अन्य अर्हता ज्या उमेदवाराकडे असेल तो उमेदवार वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र या तिसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या चौथ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। टोटल रिक्त पदसंख्या 30 असणार आहे। वेतन या ठिकाणी 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना असणार आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता मित्रांनो, विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र HSC परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो, वरिष्ठ लिपिक भांडार या 5व्या पदासाठी ही पदभरती होत आहे। टोटल 5 रिक्त पदसंख्या दिलेली आहे। 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना या पदासाठी वेतन दिले जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता विज्ञान शाखेमध्ये उच्च माध्यमिक शालांत HSC परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या 6व्या पदासाठी ही पदभरती होत आहे। टोटल रिक्त पदसंख्या 18 या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। वेतन या ठिकाणी 21,700 ते 69,100 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या पदासाठी विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत SSC ची परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो, व्यवस्थापक उपहारगृह
या शेवटच्या पदासाठी ही पदभरती होत आहे. एकूण 1 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. वेतन या ठिकाणी 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना असणार आहे. शिक्षण पात्रता माध्यमिक शालांत एस-एस-सी परीक्षा उत्तीर्ण केलेला आणि तदनंतर खानपान क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे शासन मान्यता प्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेमधून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 7 पदे या विभागाकडून 125 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी भरल्या जात असून त्या पदासाठी शिक्षण पात्रता, वेतन श्रेणीबाबत आणि उपलब्ध पदसंख्येबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली असून या संपूर्ण पदभरतीबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती या सर्व उमेदवारांसाठी इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण माहिती या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संवर्ग 1 ते 7 या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व ज्या उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्या उमेदवाराने आपला जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्माचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट या ठिकाणी लागू राहणार नाही अशी माहिती इथे देण्यात आलेली आहे. आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी निवडीकरिता व निवडी अंती सादर करणे आवश्यक असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे. परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 1 तास 30 मिनिटं अगोदर या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण माहिती या पदभरतीबाबत अटीबाबत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तर वयाची अट मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अमागास प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष देण्यात आलेले आहे. त्यानंतर मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 18 ते 43 वर्ष वयाची अट असणार आहे. त्यानंतर माजी सैनिकांकरता या ठिकाणी बघू शकता, दिव्यांगांकरता या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 18 ते 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन यांच्याकरिता 18 ते 55 वर्ष अशा प्रकारे वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता परीक्षेचे स्वरूप या पदांसाठी इथे देण्यात आलेले आहे. लेखी परीक्षा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने तुमची ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदासाठी मित्रांनो लेखी परीक्षेकरता एकूण प्रश्न 100 या ठिकाणी असणार आहे. टोटल गुण मित्रांनो 200 या ठिकाणी दिला जात आहे. तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण परीक्षेच्या स्वरूपाबाबतचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेतल्या जाणार आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या या ठिकाणी असणार आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो 1 ते 7 या सर्व पदाकरिता फक्त मित्रांनो या ठिकाणी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्यासाठी कोणतीही मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो परीक्षा स्वरूपाबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे. तर टेलिग्राम ग्रुपवर जाऊन ती PDF डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावायचं आहे. तर या ठिकाणी परीक्षा शुल्क बघू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी, त्यानंतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी, अनाथांसाठी, दिव्यांग प्रवर्गासाठी या ठिकाणी फी बघू शकता 900 रुपये फी देण्यात आलेली आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी यांच्यासाठी परीक्षा शुल्क आकारला गेलेले नाही. तर अर्ज सादर करतानाच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फी या ठिकाणी भरावायची आहे. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, भीम UPI इत्यादी माध्यमांचा वापर करून तुम्ही ऑनलाईन फी या ठिकाणी भरू शकता. अर्ज सादर करण्याबाबतच्या प्रक्रिया आणि कालावधी इथे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी इथे देण्यात आलेला आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी मित्रांनो 6 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी बघू शकता 6 फेब्रुवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर परीक्षेचा दिनांक व अंतिम कालावधी तुम्हाला विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावरून या ठिकाणी
दिल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो 125 रिक्त पदसंख्येसाठी ही 7 पदे या ठिकाणी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्याकडून ठिकाणी भरल्या जात असून त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर सविस्तर जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध केल्या गेलेली असून या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.